नमस्कार, मी रुपाली. चला तर आज आपल्याला बनवायची काळेवाल्याची टिफिन रेसिपी. तर इथे मी काळेवाले घेतलेले आहेत. काळेवाल्याच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतलेल्या आहेत. तर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत पहिले आपल्याला, नंतरला फोडणी द्यायची आहे. तर पहिले धुवून घेऊयात आपण. एक 2 ते 3 पाण्याने आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे वाल पटकन शिजतील. आणि थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे उतू येणार नाही, बाहेर येणार नाही. आणि कुकरचं झाकण बंद करून शिट्टी लावून आपल्याला गॅसवरती 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आपण कुकर लावून घेऊयात आणि तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊयात. मी ते फोडणीसाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. ते इथे आपल्याला हे शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, जिरं आपडझोपड वाटून घ्यायचे, जास्ती बारीकही नाही करायचे. हे आपल्या शिट्ट्या होत आहेत आणि एक साईडला आपला मसालाही वाटून तयार आहे म्हणजे भाजी पटकन होते. हे पहा, जास्ती बारीक वाटलेली नाही, मी जाडसरच वाटलेले आहे शेंगदाणे मिरची. आता आपलं कुकर थंड झालेलं आहे. कुकर खोलूयात आणि पाहूयात आपण शिजले का नाही वाल. चेक करून घेऊयात. हे पहा, मस्त पूर्णासारखे शिजलेले आहेत. आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे, नाही तर आपण भाजी टाकताना काळेवाल्याचे काळे हे येतं. तर हे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे. कलर पूर्ण काळा येतो मग. चला तर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची. वाटणी तयार आहे. तर फोडणीसाठी एक पॅन ठेवलेला आहे मी. पॅन तापत ठेवायचं. पॅन तापल्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. हे आपलं पॅन तापलेलं आहे. आता आपण तेल टाकूयात. 1 ते 1.5 पळी तेलाचा वापर करायचा आहे. आता आपण फोडणीसाठी जिरं टाकूयात, मोहरी आणि थोडासा ओवा टाकायचा आहे आणि 5 ते 6 कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकायच्या, पानं टाकायचे. छान तडतडल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची. आता आपण हळद टाकूया, अर्धा चमचा, हाफ टीस्पून. आणि आता आपण शिजवलेला काळेवाल टाकून घ्यायचा आहे. एकत्र मिक्स हलवून घ्यायचे आणि आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण टाकून घ्यायचे. भाताबरोबर पण खूप छान लागते भाजी. आपण लाल तिखट मसाल्याचा वगैरे वापर करणार नाही, हिरव्या मिरचीतली भाजी करतोय आपण ही. अशा पद्धतीने खूप छान काळेवाल्याची भाजी होते. आणि आपल्याला थोडीशी लपथपीत करायची, म्हणजे जास्ती पातळी नाही करायची आणि जास्ती सुकीही करायची नाही. भाकरीबरोबर वगैरे पण खूप खायला छान लागते, चपाती, फुलके, भाकरीबरोबर. हे पाणी टाकून आपल्याला एकत्र मिक्स सर्व वाटण वगैरे टाकलेले हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. शिजताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मीठ आपल्याला जास्ती टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचे. आणि एक छान 5 मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची. मी आणखीन थोडंसं पाणी टाकते. एक छान 5 मिनटं उकळी होऊन द्यायची. कशी वाटली माझी काळेवाल्याच्या भाजीची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. मस्त असे घट्टसर आपले काळेवाल्याची भाजी झालेली आहे. धन्यवाद.